गोवा म्हटलं की बीचेस, पार्टीज आणि नाईट लाईफ आठवते. पण आज मी तुम्हाला गोव्याची अशी साईड दाखवणार आहे जी खूप कमी लोकांना माहिती आहे. पोर्तुगीज काळात जेव्हा गोव्यामध्ये अनेक हिंदू मंदिरे डिस्ट्रॉय केली जात होती, तेव्हा काही मंदिरांनी स्वतःचा इतिहास वाचवला आणि त्यापैकी एक आहे शांतादुर्गा टेम्पल. आज आपण जाणार आहोत फोंडामधल्या या ऐतिहासिक मंदिरात आणि जाणून घेणार आहोत याची हिडन हिस्ट्री. नमस्कार मंडळी, मी कुणाल सावंत आणि आता मी आलोय फोंडाच्या बस स्टँडवरती. इथून शांतादुर्गा मंदिरासाठी डायरेक्ट बसेस आणि शेअर ऑटोज मिळतात. फोंडा हा गोव्याचा टेम्पल बेल्ट मानला जातो, कारण पोर्तुगीज काळात कोस्टल गोवामधली अनेक मंदिरे इथे शिफ्ट करण्यात आली होती. रोड पण खूप सुंदर आहे, दोन्ही बाजूला ग्रीनरी, गोवन हाऊसेस आणि व्हिलेज वाईब. जर तुम्ही बजेट ट्रॅव्हल करत असाल तर बस बेस्ट ऑप्शन आहे. ऑटो घेतला तर थोडा खर्च वाढू शकतो. फायनली आपण पोहोचलोय शांतादुर्गा मंदिरात. पहिल्यांदा पाहिल्यावरच हे मंदिर बाकी इंडियन टेम्पलपेक्षा वेगळं वाटतं. लाल रंगाचं रूप, युरोपियन स्टाईल विंडोज आणि हा सुंदर दीपस्तंभ, हे आर्किटेक्चर गोवन प्लस मराठा प्लस पोर्तुगीज इन्फ्लुएन्स मिक्स असल्यासारखं वाटतं. इथलं शांत वातावरण खरंच नावाला सूट होतं, शांतादुर्गा. आता जाणून घेऊया या मंदिराची खरी हिस्ट्री. पूर्वी हे मंदिर गोव्यामधील केळोशीमध्ये होतं, पण 16व्या शतकात पोर्तुगीज रूलर्स गोवामध्ये आले आणि त्यांनी ख्रिश्चनिटी स्प्रेड करण्यासाठी अनेक हिंदू टेम्पल्स डिस्ट्रॉय करायला सुरुवात केली. त्या काळात अनेक लोकांनी आपली देवस्थानं वाचवण्यासाठी मूर्ती सिक्रेटली दुसऱ्या भागात हलवल्या. तेव्हा भक्तांनी देवी शांतादुर्गाची मूर्ती सुरक्षितपणे फोंडामध्ये आणली. त्या काळी फोंडा पोर्तुगीज कंट्रोलमध्ये नव्हतं, म्हणून इथली मंदिरे वाचली. इमॅजिन करा, रात्रीच्या अंधारात लोकांनी देवीची मूर्ती घेऊन जंगलातून प्रवास केला असेल. आज आपण जे मंदिर पाहतोय ते फक्त एक रिलिजियस प्लेस नाही, तर गोव्याच्या सर्वायवल हिस्ट्रीचं सिम्बॉल आहे. शांतादुर्गा देवीची एक इंटरेस्टिंग कथा आहे. जेव्हा शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भयंकर युद्ध सुरू झालं होतं, तेव्हा देवी पार्वतीने शांतादुर्गा देवीचं रूप धारण केलं आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये शांतता निर्माण केली. म्हणूनच या देवीला पीस ब्रिंगरसुद्धा मानलं जातं. कदाचित यामुळेच या मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला शांतता जाणवते. मंदिराचा हा दीपस्तंभ खूप फेमस आहे. इव्हनिंगला लाईटिंग चालू झाल्यावर हे अजून सुंदर दिसतं. इथली क्लीनलीनेस आणि पीसफुल ॲटमॉस्फिअर खूप मस्त आहे. टुरिस्ट क्राऊड कमी असल्यामुळे प्रॉपरली एक्सप्लोअर करता येतं. जर तुम्ही गोवाला फक्त बीचेससाठी येत असाल तर एकदा अशा हिस्टॉरिकल प्लेसला पण नक्की एक्सप्लोअर करा. तर मंडळी, अजूनही आपला व्हिडिओ संपलेला नाही, त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. आता आपण एन्जॉय करणार आहोत या मंदिरामधील मी घेतलेले काही सिनेमॅटिक शॉट्स.
आता मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सुखाचा क्षण दाखवतोय. आता मी आलोय चंदगडमधील SS मोबाईल शॉपीमध्ये आणि आज मी घेणार आहे आयफोन. तुम्हाला पण कोणताही मोबाईल घ्यायचा असेल तर या शॉपमध्ये नक्की घेऊ शकता. आजचा एक्सपिरियन्स खरंच वेगळा होता. गोवाचा इतिहास हा फक्त चर्चेस आणि पोर्तुगीज बिल्डिंग्समध्ये नाही तर अशा प्रकारच्या मंदिरांमध्येही जिवंत आहे. शांतादुर्गा मंदिर हे थेट सर्वायवल आणि कल्चर प्रिझर्वेशनची स्टोरी सांगतं. आजचा हा हिडन हिस्टोरिकल कंटेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि स्वर्गातलं कोकण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या नवीन अशाच हिस्टोरिकल कंटेंट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. जय श्रीराम.